बारा रोप घेऊन जाई अंबाबाई, बाळ गोपाळ सुखी ठेव अंबाबाई. हाय, नमस्कार मित्रांनो, मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये. हाय. तर मित्रांनो, मी आणि अक्षता आता निघालो आहोत आम्ही दोघं ठाण्याला, आणि ठाण्याला चाललो तलावपालीला. तर ठाण्याला जाण्याचं कारण दुसरं पण आहे. तर ते काय कारण आहे तर तुम्हाला थंबनेलवरनं कळालंही असेल, आणि थंबनेल नसेल बघितला तरी आता आम्ही तिकडे जाऊ, तर तिथे गेल्यावरच तुम्हाला सांगतो. आता आम्ही दोघंच निघालोय, पण संध्याकाळी परत आर्याला घेऊन जायचंय तिथेच. हा, पण ते कुठे जाणार आहोत ते तुम्हाला सांगतोच तिथे गेल्यानंतर. तर तलावपालीच्या बाजूला जाणार आहे. तलावपाली तुम्हाला म्हणजे ठाण्यात राहिलं तर सगळ्यांनाच माहिती असेल. तर ठाणा ही जशी तलावांची सिटी आहे, आणि त्यातलंच एक सगळ्यात फेमस तलाव आहे तलावपाली, त्याच्या इथेच आम्ही चाललोय. तर चला आता आपण निघूया आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो ते तलावपालीच्या इथे पोहोचल्यानंतर. हे आता बटरफ्लाय मस्त काढले गाडीजवळ. आता आपण पोचलो तलावपालीला. तर मागे बघतो तुम्ही तलावपाली, आणि खूप गर्दी आहे तलावपालीला. सॅटर्डे आहे ना. आणि जसं मी तुम्हाला बोललो होतो की तलावपालीला अजून एक गोष्ट आहे, आणि ती म्हणजे ही इथे होणारा चैत्र नवरात्रोत्सव. आणि तुम्ही बघता इकडे की चैत्र नवरात्रोत्सवचं ते गेट आहे, आणि आपण ह्या देवीच्या पाया पडायला तिथे आलो आहोत आणि ओटी भरायला आलो आहोत अक्षता आणि मी. तसं आम्ही दरवर्षी येत होतो, पण मागच्या 2 वर्ष कोरोनामुळे यायला नाही मिळालं. तर इकडे बरीच गर्दी आहे लोकांची आज अष्टमीची. आणि उद्या देवीचं विसर्जन आहे. रामनवमीला विसर्जन होतं देवीचं. गुढीपाडवा ते रामनवमी असा उत्सव असतो, आणि 2 वर्षानंतर लोकांना संधी मिळाली उत्सव साजरा करण्याची, त्यामुळे बरीच गर्दी आहे आज. तर चला आता आपण पण देवीची ओटी भरायला आणि दर्शन घ्यायला जाऊया आपण आतमध्ये. तर इकडे ओटी वगैरे बघते अक्षता, येते ओटी. बरेच स्टॉल आहेत तिकडे. ते बघताय आज अष्टमी असल्यामुळे इथे बरीच गर्दी आहे. सर्वभूतेषु चैतन्यते विद्यते. नका चला पुढे चला पुढे चला चला दर्शन झालेलं आहे. फटाफट पुढे चला. लोकांची बरीच गर्दी आहे अष्टमीची ओटी भरण्यासाठी. बारा रोप घेऊन जाई अंबाबाई, बाळ गोपाळ सुखी ठेव अंबाबाई. आमचं आता छान दर्शन झालं आहे देवीचं, आणि आता होमाला फेरी मारायला जाऊया.
तिकडे बघा आज अष्टमी आहे नवरात्रीतली, सर्व होम चालू आहे. प्रदर्शने ग्रहपीठात लोकासमात्मं शृणुयान् मम स्वाहा. मंडळी भाऊ छान असं देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलो आणि मस्त छान. हो 2 वर्ष एकदम कोरोनामुळे देवी तर इथेच ताकद होती, पण त्याच्या लोकांना आपल्याला म्हणजे दर्शन घ्यायला काय परवानगी नव्हती. पण यावर्षी मस्त आणि कोरोना गेल्यामुळे आणि सर्व नियम कमी झाल्यामुळे लोकांचा उत्साह पण खूप आहे आणि खूप छान वाटलं आणि छान दर्शन झालं निवांत एकदम. काही घाई गडबड नाही, काही नाही आणि मजा प्रदर्शनं करून झाले. तर आता तलावपालीला आहोत आपण, तर एक तलावपालीचा पण राऊंड मारला. तर तलावपाली पण खूप छानपैकी सजवलेली आहे आणि हा जो उत्सव असतो गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत साजरा केला जातो दरवर्षी. तर चला आता एक तलावपालीला पण फेरी मारून घेऊया. 9 दिवस देवीचे होम चालू असतात आणि त्या होमाला कोणीही बसू शकतं. फक्त आधी त्या लोकांचं नाव म्हणजे नोंदणी द्यायचं की आम्हाला होमाला बसायचं, मग ती लोक परमिशन देतात. असं काही नाही की ठाण्यातलीच पाहिजे, कुठूनही तुम्ही होमासाठी येऊ शकता. चल मग आता मोठी देऊन एक फेरफटका मारू तलावपालीचा. एवढं आलो आहे तर छान लाइटिंग केली आहे. हो हे ना आता थोडा अंदाज झाला ना की आणि बघायला छान वाटतं. मस्त सजवलं आहे आणि ही आपली खाऊ गल्ली. खाऊ सगळं पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी तो वास येतो. मस्त वाटतंय बघ ना. नाही 2 वर्ष काहीच नव्हतं, हे सगळं मिस केलेलं आहे. यावर्षी एकदम खूप उत्साह आहे लोकांमध्ये सगळ्याच सणांचा. हे आपलं गडकरी रंगायचं ओपन झालं आहे नाट्यगृह. हां तलावपालीचा डिटेल व्हिडिओ आपण नंतर बनवू एकदा. बोटिंग पण चालू आहे. बोटिंगचा वगैरे आपण करू एकदा डिटेल व्हिडिओ बनवू. 12 आहे ठाण्याचं तलावपाली आणि ते सेंटरला आहे ते महादेवाचं मंदिर. तर आता मस्तपैकी आपण तलावपालीचा एक छान फेरफटका मारला आणि खूप चांगली सजवली तलावपाली. 9-10 दिवस ना खूप चांगली सजवलेली असते, एकदम कलरफुल झालेली असते. लायटिंग पण छान केली आहे आणि जरा पुढे आलो कारण तिकडे खूप गर्दी होती. म्हटलं जरा पुढे जाऊन व्हिडिओ एंड करूया. जरा पुढे आलो बोलायला तुमच्याशी.
आणि व्हिडिओ एंड करायला, कारण तिकडे बरीच गर्दी होती आणि त्या आवाजामध्ये आपला आवाज कितीपर्यंत येईल माहीत नव्हतं. तर ठीक आहे, आता हा व्हिडिओ इथे थांबूया आपण. एक छोटासाच व्हिडिओ असणार आहे हा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल आयकन प्रेस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल. तर चला तर मग असंच भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.